दोन मडक्यांची गोष्ट. ओके, इट्स अ मोटिवेशनल अँड इंटरेस्टिंग स्टोरी. ओके, दोन मडके असतात आणि तो जो फार्मर असतो म्हणजे जो शेतकरी असतो तो दोन्ही मडके एका काठीला एका बाजूला चांगलं मडकं बांधतो आणि दुसऱ्या बाजूला एक फुटलेलं मडकं बांधतो. ओके, अशा पद्धतीने ते दोन्ही मडके रोज त्या शेतकऱ्यासोबत तो शेतकरी खूप लांबून पाणी आणायचा, भरलेल्या मडक्यात पाणी भरायचा आणि फुटलेल्या मडक्यातसुद्धा पाणी भरायचा. पण फुटलेलं मडकं अर्धं पाणी तिथेच गळून जायचं रस्त्याने जाताना. मग एकदा जे चांगलं मडकं असतं ते त्याला बोलतं की तुझं पाणी तर अर्धं वायाच जातं, कारण की त्या शेतकऱ्याची मेहनत ही वाया जाते. मग एका दिवशी त्याला फार वाईट वाटतं. मग तो म्हणतो की ठीक आहे, माझं पाणी वाया जातं. मग तो एक दिवशी त्याला काहीच बोलत नाही. पण दुसऱ्या मडक्याला पण तो त्याचा उदास राहत असतो, त्याला खूप वाईट वाटत असतं. मग तो एक दिवशी न राहून त्या शेतकऱ्याला विचारतोच की तू मला सोडून दे, माझं जी ही परिस्थिती झाली आहे, मी आता तुटलेलो आहे, माझ्या मडक्यात पाणी राहत नाही, अर्धं पाणी वाया जातं आणि तुझी मेहनतसुद्धा वाया जाते. तर मग तू आता मला बदलवून टाक आणि मार्केटमधून दुसरं नवीन मडकं घेऊन ये. पण मग तो शेतकरी हसतो आणि बोलतो की उद्या जेव्हा आपण पाणी भरून निघू तेव्हा तू आजूबाजूला फक्त लक्ष दे आणि बघ की काय दिसतं तुला, आणि मग आपण उद्या बोलू. मग तो म्हणतो ठीक आहे. मग तो काय करतो, मग शेतकरी जातो, पाणी भरतो दोन्ही मडक्यांमध्ये. एका चांगल्या मडक्यातही तो फुल पाणी भरतो आणि फुटलेल्या मडक्यातही तो फुल पाणी भरतो. मग दोघं मडकं ते एका काठीला असं टांगतो, गळ्यात ठेवतो आणि पुढे जात असतो. मग होतं असं, मग त्याला ते दिसतं आजूबाजूला छान असे सुंदर फुलं दिसतात. ज्या मडक्यात जे फुटलेलं मडकं असतं फक्त त्याच साईडला ते सगळे हे दिसत असतात, फुलं, सगळ्या गोष्टी, झाडं, असं छान असं ते दिसत असतं आणि खूप सुंदर असं दिसत असतं. मग त्याला फुटलेल्या मडक्याला फार आनंद होतो ते बघून. आणि मग तो शेतकरी जेव्हा घरी येतो तेव्हा मग तो त्याला विचारतो की काय तुला आजचा प्रवास कसा वाटला. मग तेव्हा तो म्हणतो की मला खूप छान वाटलं, मला आजचा प्रवास खूप छान, म्हणजे हवा आणि खूप छान असा वाटत होता, कारण की ते सगळे रंगीबेरंगी फुलं दिसत होते, खूप छान वाटत होतं. मग तेव्हा ते फुटलेलं मडकं म्हणतं की हे सगळं तूच केलं आहे, पण कसं. मग तो म्हणतो की जेव्हा मला कळलं की तू फुटला आहेस